शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर होत असतानाच श्वानदंश झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात धावपळ करावी लागत असल्याचे समोर आले आहे। ही फरफट थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोरील महापालिकेच्या आयडीएस दवाखान्यात अँटी रेबीज व्हॅक्सिन देण्याची सुविधा सुरू करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक राजकुमार पाटील यांनी केली आहे। काही दिवसांपूर्वीच प्रभाग क्रमांक 3 मध्ये श्वानदंशानंतर एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। या घटनेनंतर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी काही नगरसेवकांसह महापालिका आयुक्तांची भेट घेत शहरातील मोकाट श्वानांच्या प्रश्नावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती। त्यावर आयुक्तांनी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते। श्वानदंश झाल्यानंतर रुग्णाच्या परिस्थितीनुसार अँटी रेबीज सिरम आणि अँटी रेबीज व्हॅक्सिन उपचाराची आवश्यकता असते। सध्या ARS देण्याची सुविधा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध असून पुढील ARV लसीकरणासाठी रुग्णांना डफरीन चौकातील महापालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक्लिनिकमध्ये जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावपळ करावी लागते। छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या समोरच महापालिकेच्या आयडीएस दवाखाना आहे। या ठिकाणी ARV लसीकरणाची सुविधा उपलब्ध केल्यास श्वानदंश झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो। त्यासाठी आवश्यक डॉक्टर व कर्मचारी नियुक्त करून आयडीएस दवाखान्यात ही सेवा सुरू करावी अशी मागणी आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती नगरसेवक राजकुमार पाटील यांनी दिली। सोलापूर शहरामध्ये कुत्र्यांचं जास्तीत जास्त वावर होत असल्याने सगळ्या सोलापूरकरांना माहीत होत आहे। आमच्या भागातून एक नवीन ताजी घटना घडलेली असताना समर्थ स्वामी ह्या कुत्र्याच्या चावामुळे त्या ठिकाणी रेबीज होऊन त्या 9 वर्षीय बालकाला मृत्यू व्हावं लागलं। पण अशा परिस्थितीमध्ये कुत्रं चावल्यावर श्वानदंश झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे ARSचे इंजेक्शन दिलं जातं ते त्याच्यानंतरनं दुसरं ARV हे इंजेक्शन सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या अहिल्यादेवी प्रसूतिगृहाच्या शेजारी दिलं जातं। त्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि नागरिकांना आणि चावा घेतलेल्या रुग्णाला मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता नाकार देत नाही। त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल समोरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील आयडीएच हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी आणि त्याच ठिकाणी ARS इंजेक्शन देण्याची व्यवस्था त्याच ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून आपण जे ARV आणि ARS इंजेक्शन देण्यामध्ये जो वेळ वाया जातो त्या वेळ वाया न जाता आणि श्वानदंश झालेल्या व्यक्तीला किंवा रुग्णाला मोठ्या प्रमाणात धोका होण्याची शक्यता त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोरील आयडीएच हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि त्या इंजेक्शनची तिथंच व्यवस्था झाली पाहिजे। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, सोलापूरच्या वतीनं एक नगरसेवक या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून या सोलापूर शहराच्या जनतेची काळजी घेऊन आरोग्य चांगले राहण्यासाठी माननीय आयुक्त ओंबासे साहेबांना मी विनंती करतो की तात्काळ लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांसमोरील आयडीएच हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन देण्याची व्यवस्था करावी। या माध्यमातून मी तुम्हाला लेखी स्वरूपात त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलाय आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी स्टाफही उपलब्ध करून या सोलापूर शहरातील कुत्र्यांच्या चाव्यामुळे किंवा श्वानदंशामुळे होणारा त्रास हे लवकरात लवकर त्या रुग्णांना बरं होईल असं या माध्यमातून मला असं वाटतं। शहरात मोकाट श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच श्वानदंशानंतरच्या उपचार व्यवस्थेतील ही धावपळ महापालिका प्रशासन थांबवणार का? आयुक्त आणि आरोग्य विभाग आयडीएस दवाखान्यात ARV लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणार का? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।